नमस्कार मित्रांनो, आज आपण बघूया बिग बॉस मराठी सीझन 6च्या फिनालेची तयारी. कसं आहे, आता 6 फायनलिस्ट झालेले आहे आणि चुरशीची लढत आहे त्यांच्यामध्ये. पण चुरशीच्या लढतीमध्ये पण असं TRP वगैरे जे आहे ते सगळ्यात जास्त या सीझनचं आहे. म्हणजे हिंदीच्या बिग बॉसला सुद्धा मागे पाडत मराठी बिग बॉसचा TRP यावर्षी सर्वात जास्त आहे. त्यामुळे हा शो 20 दिवसांच्या आधीच बंद करण्यात आला. 70व्या दिवशी फिनाले आहे. 90 दिवसांचा शो असते. त्याचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही आहे. रितेश देशमुख ते सांगितलं नाही. पण आता यापुढे आपण बघूया की कोण जिंकणार, कोण विजेता होऊ शकते. वोटिंग लाईन कशा आहेत. वोटिंग लाईन आता बंद झालेल्या आहेत. कालच्या तारखेपर्यंत वोटिंग लाईन होत्या, आज बंद झालेल्या आहेत. आता फिनालीची तयारी सुरू आहे. पण याच्यात विजेता कोण येईल आपल्याला काय वाटते? सगळ्यात जास्त वोटिंगच्या म्हणजे हिशोबाने जर बघितलं तर सूरज चव्हाणच्या पुढे कोणीही नाही आहे. एक आपण जर प्रॅक्टिकल विचार केला विजेता कोण होईल तर मला तरी वाटते की सूरज चव्हाणच होणार. पण यामध्ये पण आहे, काही सांगता येत नाही. अंकिताला पण भरपूर वोट्स मिळत आहे. अंकिताचे पण फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे आणि तिला पण या वीकमध्ये जवळपास भरपूर सारे वोट्स मिळालेले आहे आणि अंकिता पण त्या रेसमध्ये आहे की सूरजला मागे टाकू शकते. तर सध्या तर काय आपल्याला सांगता येणार नाही, त्या सायंकाळी समजेल आपल्याला. त्यानंतर अभिजित सावंतला पण हिंदी सिनेसृष्टीतील व्यक्तींनी प्रमोट केले आहे, त्याचंही प्रमोशन केलं आहे. वोट करा यांनी हिंदी भाषिकांनी पण अभिजित सावंतला वोट केला आहे. तर तोही या लढतीत आहे. तर या 5 ते 6 जणांपैकी मला तरी असं वाटते की या तिघापैकीच कोणीतरी ट्रॉफी नेणार आहे. DP दादाचं आहे वोटिंग, पण तेवढं यांच्या एवढं कमी आहे, यांच्यापेक्षा कमी आहे. निक्की तांबोलीचं पण मराठी भाषिक तिला करत नाही, हिंदी भाषिकच करतात. त्यामुळे निक्की तांबोली पण रेसमध्ये कदाचित नाही असं वाटते मला. आणि ते जे आणखी कोणती तरी एक जान्हवीताई, ते जान्हवीताईचं पण तेवढं समजा तिचं निगेटिव्ह पॉईंट जास्त आहे, त्यामुळे तिलाही लोक वोट कमी करत आहे. तर आता बघूया कोण विजेता होईल. मला तरी वाटते की सूरज किंवा अभिजित सावंत या 2 पैकी होणार असं मला वाटते. तुम्हाला काय वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा.